एक देश एक निवडणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता मिळाली आहे आणि याच्यानंतर सगळ्यांनाच उत्सुकता आहे ती की ही निवडणूक नेमकी कशी होणार आहे, कधी होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या सोबतच विधानसभांच्या निवडणुका होतील। मात्र जर एखादं सरकार बहुमताच्या अभावी कोसळलं तर मग काय करायचं? या सगळ्या प्रश्नांवरती सरकारने घटना दुरुस्तीसाठी तयार केलेला जो मसुदा आहे हा मसुदा आता एबीपी माझाच्या हाती लागलाय। यानुसार प्रस्तावित 129व्या घटना दुरुस्तीच्या नंतर एक देश एक निवडणूक व्यवस्था अंमलात आणली जाईल। घटनेमधल्या सध्याचं कलम 82 च्या नंतर 82 हे उपकलम या घटना दुरुस्तीने जोडलं जाऊ शकतं। तर एक देश एक निवडणूक घटना दुरुस्तीमध्ये नेमकं काय म्हटलंय या मसुद्यामध्ये काय आपण बघूया। एक देश एक निवडणूक दुरुस्ती 129वी घटना दुरुस्ती ठरेल। केंद्र सरकार अधिसूचना प्रसिद्ध करेल आणि त्या दिवसापासून अंमलबजावणी सुरू होईल। राज्यघटनेमधील कलम 82 च्या नंतर नवं कलम 82 हे समाविष्ट केलं जाईल। लोकसभा निवडणुकीच्या नंतर राष्ट्रपती बोलवतील ती तारीख ही नियुक्तीची तारीख ठरू शकेल। नियुक्तीच्या तारखेच्या नंतर विधानसभांचे कार्यकाळ संपतील। निवडणूक आयोग एकाच वेळी लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणुका घेईल। घटनेच्या भाग 15 मधील निवडणूक तरतुदी लोकसभा आणि विधानसभांना लागू राहील। लोकसभेसोबत एखाद्या विधानसभेची निवडणूक अशक्य असेल तर आयोग राष्ट्रपतींना विनंती करेल। उशिरा किंवा मध्यावधी निवडणुका झाल्या तर विधानसभेचा कार्यकाल हा लोकसभा निवडणुकीच्या पर्यंत असेल। आयोग निवडणूक जाहीर करेल तेव्हाच लोकसभा आणि विधानसभेचा कालावधी सुद्धा सांगेल। लोकसभा मुदतीपूर्वी विसर्जित झाली तर पुढली निवडणूक ही उर्वरित काळासाठी होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।